आज आपण इयत्ता 7वी मराठी स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, तुमचे मत स्पष्ट करा. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत. उत्तर, घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे. त्याच्या किश्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे, म्हणून गावकऱ्या त्याला सपनविक्या म्हणत. स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश. उत्तर, आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागे उद्देश होता. 2. स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा. स्वप्न विकणारा माणूस, त्याचा पेहराव, त्याचे बोलणे, त्याचे स्वप्न. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्वप्न विकणाऱ्या माणसाचे वर्णन करायचे आहे. उत्तर 1. त्याचा पेहराव. त्याचा पेहरावविषयी 2 वाक्य. तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पायात चामडी बूट असा त्याचा पेहराव होता. दुसरा मुद्दा, त्याचे बोलणे. त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून व फुलवून सांगत असे. त्याचे बडबडणे दिलखेचक होते. तिसरा मुद्दा, त्याचे स्वप्न. आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी असे त्याचे स्वप्न होते. प्रश्न तिसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. स्वप्नाविषयी लेखकाचे मत. पुढे आकृती पूर्ण केली पहा. उत्तर, स्वप्नाविषयी लेखकाचे मत. 1. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. 2. ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत तो माणूसच नाही. 3. स्वप्न आपल्याला समृद्ध करते. 4. स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. 5. तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, असे लेखकाचे स्वप्नाविषयीचे मत होते. पुढची आकृती स्वप्नाविषयी इतरांचे मत. काय काय मते आहेत पहा. काही लोक स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखतात. 2. भलती सलती स्वप्ने पाहू नयेत असे म्हणतात. 3. स्वतः आदर्श बनून वावरावे. 4. काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते. अशी स्वप्नाविषयी इतरांची मते आहेत. पुढची आकृती स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. काय काय वस्तू होत्या पहा. काजू, खोबरे, वेलदोडे, बदाम, किशमिश, खारीक आणि सुपारी या वस्तू होत्या. ही आकृती स्वप्न विकणाऱ्याचे किस्से आणि ऐकणाऱ्यांचे फायदे. पहिला मुद्दा, स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से कसे असतात. स्वप्नात धुंद गुंगवणारे व अनुभवाने समृद्ध. ऐकणाऱ्याचे फायदे. 1. स्वप्नात आहोत असे वाटायचे आणि 2. निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती मिळायची. प्रश्न चौथा, स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करा. उदाहरणार्थ, एक उदाहरण दिले आपल्याला. पिंपळाच्या पारावर थांबणे. दुसरा मुद्दा, पारावर असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे. 3. चामडी पिशवीतील पाणी पिणे व ऐटीत पारावर बसणे. 4. जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे. प्रश्न 5वा, कल्पना करा व लिहा. स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे. आता स्वप्न विकणारा माणूस आपल्याला भेटल्यावर आपल्याशी काय बोलू शकतो हा संवाद आपण लिहिला आहे पहा. मी, राम राम बाबा, कसे आहात? स्वप्नविक्या, राम राम, मी मजेत आहे. मी, आज खूप दिवसांनी आलात आमच्या गावात. स्वप्नविक्या, हो खरं आहे, कामात होतो थोडा म्हणून येणं नाही झालं. मी, एक विचारू का? स्वप्नविक्या, विचार की. मी, तुम्ही हे असं गाठोडं घेऊन का फिरता? स्वप्नविक्या, प्रवास घडतो, वेगवेगळे प्रदेश पाहायला मिळतात, ओळखी होतात. मी, तुम्हाला गावकरी सपनविक्या म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? सपनविक्या, खरं सांगू का, माहीत आहे मला. मला हे काम करायला खूप आवडतं. अनुभव सांगतो, ज्ञान देतो, मनमुराद हसवतो.
त्यामुळे माणसं आनंदी राहतात, स्वप्नात रमतात. मला लोकांची सेवा करायला मिळते. मी फार महान काम करता तुम्ही. परमेश्वर तुम्हाला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य देवो. चर्चा करूयामध्ये झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांशी याविषयी चर्चा करा. घरातील व्यक्तींशी झालेली चर्चा आपण इथे दिलेली आहे. मी, ताई, आई, बाबा. झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील? आई: अरे, आपण आपल्या मनात ज्या गोष्टीचं चिंतन करत असतो त्या कधीकधी स्वप्नात दिसतात. मणिवस येते स्वप्ने दिसे. ताई म्हणते: ज्या गोष्टीची आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्याला स्वप्नातून दिसत असतात. बाबा म्हणतात: एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झाला असतो, त्याचाही आविष्कार स्वप्नात होत असतो. शब्दांशी खेळूयामध्ये पार: झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा. पार म्हणजे पलीकडे असे पार या शब्दाचे 2 अर्थ होतात. लक्षात ठेवा, संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा. हार. हार या शब्दाचे 2 अर्थ हरणे आणि गळ्यातील माळ. कर. करचे 2 अर्थ हात, करणे किंवा सारा असे सुद्धा होतात. वात. दिव्याची वात किंवा वारा असे 2 अर्थ या शब्दाचे होतात. खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. गटात वाक्प्रचार दिले आहेत. 1. मती कुंठित होणे. ब गटामध्ये त्याचा अर्थ आहे मती कुंठित होणे म्हणजे विचार प्रक्रिया थांबणे. 2. तरतरी पेरणे. त्याचा अर्थ आहे उत्साह निर्माण करणे. 3. गहीवरून येणे. याचा अर्थ आहे कंठ दाटून येणे. खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. कुतूहल. वाक्य आहे: मला पृथ्वीबाहेरील जगाचे नेहमी कुतूहल वाटते. संभ्रम. वाक्य: कधीकधी मित्र कोण आणि शत्रू कोण असा संभ्रम निर्माण होतो. ढब. वाक्य: सोनूची गाणे म्हणण्याची ढब वेगळीच आहे. आतुरतेने. वाक्य आहे: मुले उन्हाळी सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतात. आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा. ही माझी नवी छोटी शाळा. ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत. शब्दांच्या रूपामध्ये कसा बदल होत गेला आहे पहा. खाली: हे माझे नवे छोटे पुस्तक. ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकात. हा माझा नवा छोटा पंखा. ह्या माझ्या नव्या छोट्या पंख्याला. ही माझी नवी छोटी पुस्तके. ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकांमध्ये. अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा. वाक्य दिली आहेत. वाक्यातील अधोरेखित शब्द आहेत त्यांचं सरळ रूप, सामान्य रूप आणि त्यांना लागलेला प्रत्यय आपल्याला लिहायचा आहे. 1. रमेशचा भाऊ शाळेत गेला. रमेश या शब्दाचं सरळ रूप आहे रमेश आणि सामान्य रूप रमेश. प्रत्यय आहे चा. सामान्य रूप म्हणजे शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दात झालेला बदल. दुसरा शब्द आहे शाळा. शाळाचं सरळ रूप शाळा, सामान्य रूप शाळे आणि प्रत्यय त. शाळा या शब्दाला त हा प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचे सामान्य रूप झाले आहे शाळे, म्हणजे त्याचे सामान्य रूप आहे शाळी. दुसरं वाक्य: बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. बँक सामान्य रूप बँके, प्रत्यय ने. दुसरा शब्द शेतकरी. सरळ रूप आहे शेतकरी, सामान्य रूप शेतकऱ्या आणि प्रत्यय आहे ला. तिसरं वाक्य: सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. पहिला शब्द सुट्टी, सरळ रूप त्याचं सुट्टी, सामान्य रूप सुट्टी आणि प्रत्यय त. दुसरा शब्द मित्रांशी, सरळ रूप आहे मित्र, सामान्य रूप मित्रा आणि प्रत्यय शी. चौथं वाक्य: मंडईत फळांच्या गाड्या आहेत. सरळ रूप मंडई, सामान्य रूप मंडईत आणि प्रत्यय त. फळांच्या, सरळ रूप फळ, सामान्य रूप फळा आणि प्रत्यय च्या
अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वीचा स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा स्वाध्याय पाहिला. यानंतरचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.